नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार जी आहे ती कायम आहे। यामुळे गोदावरी नदीला जी आहे ती पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती प्राप्त झालेली। पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत छातीपर्यंत जे आहे ते पाणी आलेले आहे। तर गोदाकाठावरील अनेक छोटे मोठे मंदिर आहे ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यंदाच्या वर्षीतला गोदावरीला हा आलेला प्रथम पूर आहे आणि यामुळे गोदाकाठावरील व्यावसायिक जे आहे त्यांच्या टपरे देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर यंदाच्या वर्षी गंगापूर धरणामधून एकही थेंब पाण्याचा न सोडला असला तरी गोदावरी नदीला जे आहे ते पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर गोदाकाठच्या रहिवाशांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तर गोदाकाठावर अनेक देशभरातून नागरिक जे आहे ते दशक्रिया विधीसाठी येत असतात। मात्र या पुराच्या पाण्यामुळे आता त्यांना कुठेतरी असे बाजूला जाऊन दशक्रिया विधी जो आहे तो आटपावा लागत आहे आणि एकूणच गोदावरी नदीला जे आहे ते पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर दुसरीकडे पुराचं मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। त्यामुळे गोदाकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।